स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. ऋषिकेश लाड आणि शरद लाड यांच्यातील हस्तांदोलनाने वेधले सर्वांचे लक्ष. पुणेदीच्या हनुमान जन्मोत्सवात समोरासमोर. पुणेदी येथील हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात आज एक अत्यंत लक्षवेधी आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरलेला प्रसंग पाहायला मिळाला. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील अटीतटीच्या संघर्षानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड आणि जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष ऋषिकेश लाड हे दोघे समोरासमोर आले. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या हस्तांदोलनाने उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पुणेदी येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने परिसरातील गावांसह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या धार्मिक सोहळ्याला राजकीय मान्यवरांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. सोहळ्यास खासदार विशाल पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, शिवसेना नेते गौरव नायकवडी, वीर धवल नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, कडेगाव पंचायत समितीचे सभापती जितेश कदम, जिल्हा परिषद सदस्य वर्षा जाधव आणि सुधीर जाधव यांची उपस्थिती लक्षणीय होती. या जन्म सोहळ्याच्या मुख्य मंचावरच उपस्थित राजकीय मंडळींनी शरद लाड आणि ऋषिकेश लाड हे जेव्हा समोरासमोर आले तेव्हा ऋषिकेश लाड यांनी अत्यंत विनम्रतेने नमस्कार करत हसतमुख शरद लाड यांच्याशी हस्तांदोलन केलं. नुकत्याच झालेल्या कुंडल जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि राज्यातील एक हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत ऋषिकेश लाड आणि धनश्री लाड यांच्यात थेट सामना रंगला होता, ज्यामध्ये ऋषिकेश लाड यांनी 5000हून अधिक मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवला होता. हा निकाल शरद लाड यांच्यासाठी धक्कादायक मानला जात होता. त्यानंतर जिल्हा परिषद आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आणि ऋषिकेश लाड यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. निवडणुकीतील या मोठ्या राजकीय संघर्षानंतर दोन्ही नेते आज पहिल्यांदाच जाहीर मंचावर समोरासमोर आले होते. त्यांच्यात झालेल्या या अत्यंत खेळीमेळीच्या हस्तांदोलनाने आणि राजकीय प्रगल्भतेने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. या सकारात्मक आणि कौतुकास्पद प्रसंगाची चर्चा या सोहळ्यात बराच काळ रंगली होती.